बायको. अहो ऐका ना. नवरा. काय? बायको. यावर्षी हळदी कुंकवाला मी बायकांना काय देऊ? नवरा. माझा नंबर दे. लई धुतला बायकोने. नवरा. जर मी नेता झालो ना तर या देशाला बदलून टाकेन. बायको. जरा कमी पीत जा. लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही, ती बदला आधी. भक्त. देवा मी पापी आहे, मला दुःख द्या, वेदना द्या, मला बर्बाद करून टाका, माझ्या मागे भूत सोडा. देव. नाटक काय करतोय? सरळ सरळ सांग ना तुला बायको पाहिजे. घरात बायकोने फरशी पुसल्यावर असं चालावं लागतं जणू दहशतवाद्यांनी बॉम्ब पुरून ठेवलेत. निखिल. अरे यार, काल रात्री मी उशिरा घरी पोहोचलो. पूर्ण रात्रभर मला रस्त्यावरच झोपावं लागलं. अजय. मग सकाळी बायकोने दार उघडले असेल ना? निखिल. नाही यार, सकाळी ज्यावेळेस माझी उतरली त्यावेळेस लक्षात आलं की बायको माहेरी गेले आणि चावी माझ्याच खिशात होती. संता. डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू? डॉक्टर. रात्री उठून उन्हामध्ये बसत जा, सगळं ठीक होईल. मंगेशचा रेडिओ खराब होतो. तो रेडिओ उघडून पाहतो तर त्यात एक उंदीर मरून पडलेला असतो. मंगेश. अरे यार, रेडिओ चालणारच कसा? सिंगरच मेलाय. 你别笑，做一个专业的演员吧。 लग्नाला जाऊन आल्यावर प्रत्येक पोराचा एक डायलॉग असतो. तो म्हणजे, एक पोरगी लय बघत होती पण नंबर देता देताच राहिली. रश्मी. अगं काल दिवसभर नेट चालत नव्हतं. नेहा. अरे बापरे, मग काय केलंस? रश्मी. काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारल्या, चांगला वाटला ग स्वभावाने. डॉक्टर. कसं येणं केलं? झंप्या. तब्येत ठीक नव्हती, छातीत दुखत होतं. डॉक्टर. दारू पिता का? झंप्या. हो, पण एकच पॅक बनवा. काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईनवर फोन केला तर तो म्हणतो, अरे यार थोड्या वेळाने फोन कर, मी आता गाडी चालवतोय. शिक्षक. उद्या गृहपाठ पूर्ण नाही केला तर कोंबडा बनवेन. पप्पू. ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.